Audio Jungle. मित्रांनो, सर्वात अगोदर आपलं कॅपकट ॲप्लिकेशन येतो ओपन करून घ्यायचं आहे. तर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि बघता मित्रांनो फोटोवरती येऊन तुम्हाला काय करायचं आहे, बघता ज्या इमेजवर तुम्ही स्टेटस बनवणार आहात ओके, तो इमेज इथं तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा ओके. तर बघता मित्रांनो अशा प्रकारे मी इथे इमेज सिलेक्ट केला आहे. तर फुल स्क्रीन करून घ्यायचो ओके. अशा प्रकारे फुल स्क्रीन केल्यानंतर बघता तुम्हाला सर्वात अगोदर इथं खालची जे रेशो आहे तुम्हाला काय करायचं, तिकडे सॉरी ऑप्शन आहे तिकडे लेफ्ट साईडला स्क्रोल करायचा. रेशोच्या बटनवरती क्लिक करून 9:16 हा रेशो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचा. परत ते आपल्या इमेजच्या लेअरवरती क्लिक करून दोन्ही बटन झूम करून असा आपला जो इमेज आहे अशा प्रॉपर बघता तुम्हाला 9:16 मध्ये आपल्याला असं ॲड करून घ्यायचं ओके. ॲड केल्यानंतर बघता मित्रांनो इथं ओव्हरलेचं बटन आहे, तुझ्यावरती क्लिक करायचं. ॲड ओव्हरलेमध्ये यायचं आणि व्हिडिओमध्ये यायचं आणि मी तुम्हाला एक बीट्स व्हिडिओ दिला ओके, तो डाउनलोड करून घ्यायचा ओके. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल ओके. तर ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर बघता इथं क्रॉसचं बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करून आता बीट्सनुसार एक आपली जे पार्ट म्हणजे पहिल्यांदा काय करायचं, आपला इमेज आहे असं पूर्णपणे इथं वाढवून घ्यायचं ओके. जो जिथं आपल्याला जिथंपर्यंत आपला बीटचा वेळ आहे तिथंपर्यंत आपल्याला वाढवून घ्यायचं ओके. बघता मित्रांनो वाढवल्यानंतर बघता आता पहिल्यांदा काय करायचं, बीटच्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करायचा. इकडे लेफ्ट साईडला स्क्रोल करून घ्यायचा ओके. आणि तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं बटन भेटेल, त्याच्यावरती क्लिक करून पहिल्यांदा आपलं जी सॉन्ग आहे तो एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे ऑडिओमध्ये ओके. आता बघता मित्रांनो इथं जिथं बीट आहे ओके, बघता इथं आता बीट चेंज होते ओके. बघता ती इमेजच्या लेअरवरती क्लिक करायचं, स्प्लिट बटनवरती क्लिक करून अशा प्रकारे आपला इमेज आहे तर स्प्लिट करून घ्यायचं ओके. आता नेक्स्ट जी बीट आहे बघता जिथं नेक्स्ट बीट भेटते तिथे यायचं ओके. बघता प्रॉपर अशा बघता इथे एक बीट आहे तर अशा प्रकारे इथे स्प्लिट करून घ्यायचं ओके. बघता आता इथं थोड्या 4 म्हणजे जे लेअर आहेत म्हणजे बीट आहेत इथं एकदम छोट्या बीट आहेत ओके. त्यामुळे प्रॉपर असं अशा प्रकारे इथं कट करत जायचं ओके. तर बघता मित्रांनो अशा प्रकारे इथं कट करत जायचं मी दाखवतो तुम्हाला. आता इथे एक 7 नंबर लगी 6 नंतर 7 आले ओके. इमेजच्या लेअरवरती क्लिक करून स्प्लिट करून घ्यायचं ओके. आणि या बघता इथं 8वर इथे एक बीट आहे, इथे एक बीट चेंज होते ओके. आता नेक्स्ट बघता इथे एक चेंज होते ओके. इथे एक कट करून घ्यायचं आहे. इथं 10 नंबर इथे एक बीट आहे आणि इथे शेवटची एक बीट असेल. बघता मित्रांनो अशा प्रकारे इथे बीट आहे, अशा प्रकारे तुम्ही कट करत जायचं ओके. आता कट केल्यानंतर बघता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, आता पहिल्यांदा हा बीटचा व्हिडिओ आहे ओके. तो बीटचा व्हिडिओ इथं डिलीट करून घ्यायचा. ओव्हरले बटनवरती क्लिक करून ही जी ओव्हरले म्हणजे जी लेअर आहे इथून डिलीट करून घ्यायची ओके. डिलीट केल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं माहिती आहे मित्रांनो, आपल्याला जो आपला इमेज आहे आता इकडून लेफ्ट टू राईट साईडला येताना तुम्हाला डेमोमध्ये बघितला असाल ओके. अशा प्रकारे आपण काय करायचं इथं एडिट करायचं. तर त्यासाठी काय करायचं बघता तो ॲनिमेशन द्यायचा आहे. तर ॲनिमेशन देण्यासाठी काय करायचं बघता आपली इमेज आहे, इमेजच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. पहिल्यांदा आपला हा इमेज आहे ओके, पूर्णपणे इकडं लेफ्ट साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे ओके. लेफ्ट साईडला स्क्रोल केल्यानंतर बघता इथे ॲनिमेशन की आहे ओके. इथे एक ॲनिमेशन की द्यायची आणि एंडला यायचं आहे. एंडला आल्यानंतर बघता इथे ॲनिमेशन की देणं आहे. डायरेक्ट आपला जो फोटो आहे तो इकडं राईट साईडला खेचायचा ओके. अशा प्रकारे खेचायचं. बघता मित्रांनो प्रॉपर असं आपल्या इथं मूव होतोय, आपला मूव होताना फोटो दिसणार ओके. आता नेक्स्ट पोझिशन काय करायचं बघता, नेक्स्ट जो इमेज आहे तर त्यासाठी काय करायचं, पहिल्यांदा इथं स्टार्टिंग पोझिशनला इथं सॉरी मित्रांनो पहिल्यांदा हा इमेज आहे राईट साईडला तर खेचायचं ओके. बघता अशा प्रकारे खेचायचं आहे. परत तिथं ॲनिमेशन की द्यायचं आहे आणि एंडला यायचं आहे. एंडला आल्यानंतर हा जो इमेज आहे काय करायचं आपल्याला बरोबर सेंटरला किंवा इकडं साईडला असं घेऊन यायचं ओके. तर तर अशा प्रकारे इथं एवढं हा आपल्याला ॲनिमेशन आहे दोन्ही फक्त जे पहिले दोन जे इमेज आहेत त्यांना जर अशा प्रकारे आपल्याला इथं ॲनिमेशनद्वारे आपल्याला इथं इफेक्ट देतो ओके. आता काय करायचं मी डायरेक्ट तुम्हाला इथं इफेक्ट वगैरे इथं ॲड करून घेतो आणि नंतर तुम्हाला सांगतो कशा प्रकारे इथं आपले इफेक्ट ॲड करायचे ओके. मित्रांनो बघू शकता मित्रांनो मी काय केलं, डायरेक्ट आपल्या ॲनिमेशन कीद्वारे दिलेत आणि आता फक्त आपले इफेक्ट ॲड करायचे ओके. इफेक्ट ॲनिमेशन वगैरे ॲड करायचे. तुम्हाला काय करायचं आता फर्स्ट फोटो आहे ओके, त्या इमेजवरती क्लिक करायचं पहिल्यांदा आणि इकडे बघू इकडे लेफ्ट साईडला हे ऑप्शन आहे तिकडे स्क्रोल करून घ्यायचं ओके. स्क्रोल केल्यानंतर बघू फिल्टरच्या बटनवरती क्लिक करायचं ओके. तिथे तुमचं इंटरनेट डाटा ऑन गरजेचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा सुपर VPN ॲप्लिकेशन डाउनलोड करून तर कनेक्ट करून घ्यायचं ओके. आणि कनेक्ट केल्यानंतर बघता आपला इंटरनेट डाटा तो ऑन असणं गरजेचं आहे. तर तिथं तुम्हाला ॲनिमेशन फिल्टर वगैरे इथं शो होणार आहेत ओके. बघता मित्र अशा प्रकारे इथं फिल्टर बघू शकता मी ते पहिल्यांदा ॲडजस्टमध्ये येतं. सॅच्युरेशन मित्रांनो बघू शकता पूर्णपणे सॉरी मित्रांनो इथं ॲनिमेशन की लागून जाते. पहिल्या ॲनिमेशन की द्यायच्या अगोदर मित्रांनो हा आपल्याला सॅच्युरेशन देतो ओके.
इथं सॅच्युरेशन मायनस करून घ्यायचं आहे, फिल्टरमध्ये यायचं आहे. फिल्टरमध्ये आल्यानंतर बघू शकता इथं जी पूर्णपणे भरपूर तुम्हाला फिल्टर भेटतील. तुम्हाला काय करायचं, ही जे फिल्टरचे टूल्स आहेत बघू शकता अशा प्रकारे स्क्रोल करून घ्यायचं. मोनोनंतर रेट्रोत यायचं आहे. रेट्रोत आल्यानंतर बघू शकता गोल्ड 200 आपल्याला फिल्टर दिसेल. ओके, तो इथं अप्लाय करून घ्यायचा. ओके, हाच फिल्टर आहे तो नेक्स्ट म्हणजे जे पहिले जो इमेज आहेत त्यांना अशा प्रकारे इथं करून घ्यायचं. आपल्याला फिल्टर इथं ॲड करायचं. ओके, ॲड केलं तर बघू शकता मित्रांनो आता तुम्हाला ट्रान्झिशन इफेक्ट पहिल्यांदा ट्रान्झिशन इफेक्ट द्यायचं. ओके, तर ट्रान्झिशन इफेक्ट देण्यासाठी बघू शकता इथं बॉक्स भेटेल. ओके, सेंट्रल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याला सुद्धा मित्रांनो इंटरनेट डाटा म्हणजे आपलं सुपर VPN आहे तो कनेक्ट करून घ्यायचं. ओके, तर बघू शकता लाईट इफेक्टमध्ये आलं तर ब्लँक्स नावाचा इफेक्ट बघू शकता इफेक्ट आहे. ओके, म्हणजे ट्रान्झिशन इफेक्ट आहे ब्लँक्स आणि बरोबर आपल्याला 0.1 सेकंदापर्यंत आपल्याला ठेवून द्यायचं. ओके, बघू शकता मित्रांनो बघू शकता 0.2 सेकंदापर्यंत तुम्हाला इथं ठेवून द्यायचं. ओके, इथं राईटवरती क्लिक करायचं. परत तुम्हाला इथं जी बघू शकता आता सेकंड नंबरचा ट्रान्झिशन इफेक्ट आहे तो सुद्धा लाईट इफेक्टमध्ये यायचा. बघू शकता भरपूर तुम्हाला इथं ट्रान्झिशन इफेक्टचे टूल दिसतील. तुम्हाला लाईट इफेक्टमध्ये यायचं आहे आणि ब्लॅश नावाचा सेकंड जे ट्रान्झिशन आहे त्याला सुद्धा ब्लॅश द्यायचा आहे की जी पूर्णपणे लेंथ आहे. ओके, फुल ठेवायचं. ओके, फुल ठेवल्यानंतर जो थर्ड ट्रान्झिशन इफेक्ट त्याला सुद्धा लाईट इफेक्टमध्ये येऊन तुम्हाला ब्लॅश नावाचा इफेक्ट देऊन द्यायचा. ओके, परत राईटवरती क्लिक करायचं. ओके, आता फक्त आपले जे 3 जे फोटो आहेत त्यांना फक्त ट्रान्झिशन इफेक्ट द्यायचं. ओके, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता बघू शकता मित्रांनो इथं ॲनिमेशन देऊया. ओके, पहिल्यांदा ॲनिमेशन देण्यासाठी काय करायचं आपल्या इमेजच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. तिथं ॲनिमेशनच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनमध्ये तुम्हाला काय करायचं स्विंग बॉटम नावाचा जो इफेक्ट. ओके, बघू शकता मित्रांनो स्विंग बॉटम नावाचा इफेक्ट आहे तो इथं ॲनिमेशन आहे तो देऊन द्यायचा आणि 0.5 सेकंदापर्यंत ही लेन्थ ठेवायची. ओके, तो नेक्स्ट जो इमेज आहे नेक्स्ट इमेजला सुद्धा हाच ॲनिमेशन द्यायचा. ओके, ॲनिमेशनच्या बटनवरती क्लिक करायचा. इन ॲनिमेशनमध्ये येऊन तुम्हाला स्विंग बॉटम नावाचा जो इफेक्ट ॲनिमेशन आहे तो द्यायचा. इथं राईटवरती क्लिक करून द्यायचा. ओके, आता जो नेक्स्ट इमेज आपल्याला आता बुकस्टा नेक्स्ट इमेज आहे थोडंसं 2 मिनिटांमध्ये झूम करून घ्या. ओके, म्हणजे लेअरला आपल्या डायरेक्ट ॲड म्हणजे क्लिक करता येईल. ओके, गोष्ट आता आपला 3rd नंबरचा इमेज आहे. ओके, 3rd नंबरच्या इमेजला म्हणजे छोट्या आहे जिथून लेअर चालू होते. ओके, त्या 1 नंबरचा छोट्या लेअरमधला 1 नंबरचा जो इमेज आहे इमेजच्या लेअरवरती क्लिक करायचा. ॲनिमेशनच्या बटनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये द्यायचं. ओके, आता कॉम्बोमध्ये आल्यानंतर पेंडुलम 1 नावाचा ॲनिमेशन हा पहिल्यांदा द्यायचा आणि ही जी पूर्णपणे लेंथ आहे पूर्णपणे हाईट होऊन द्यायचं. ओके, ओकेवरती क्लिक करायचं. बघू पेंडुलम 1 हा ॲनिमेशन द्यायचा आहे. नेक्स्ट इमेज आहे ते इमेजवरती क्लिक करायचा. ॲनिमेशनच्या बटनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये द्या. आता पेंडुलम 2 हा ॲनिमेशन द्यायचा. ओके, बघू इन पूर्णपणे लेंथ ठेवायचा. पेंडुलम 2 द्यायचा. परत आपला नेक्स्ट इमेज आहे त्यांनी बघू मित्रांनो ते इमेजवरती क्लिक करायचं. ॲनिमेशनच्या बटनवरती क्लिक करून इन ॲनिमेशनमध्ये द्या आणि ड्रॉप व्हर्टिकल नावाचा एक ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून द्यायचा. ही जी लेंथ आहे फुल ठेवून द्यायची. ओके, आणि नेक्स्ट इमेज आहे त्यानंतर बघू त्या इमेजवरती क्लिक करायचा आहे. ॲनिमेशनच्या बटनवरती क्लिक करून तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टली हाय ॲनिमेशन आहे तो द्यायचा आहे. हिची लेंथ आहे फुल ठेवून द्यायची. ओके, परत ओकेवरती क्लिक करायचा आहे. आता जो आपला नेक्स्ट इमेज आहे ते आता एकदम मोठ्या लेअर चालू होते. ओके, तर मोठ्या लेअरमध्ये आल्यानंतर बघू आपला जो हा इमेज आहे इमेजच्या लेअरवरती क्लिक करायचा. ॲनिमेशनच्या बटनवरती क्लिक करायचा आहे. कॉम्बोमध्ये यायचा. कॉम्बोमध्ये आल्यानंतर बघू मित्रांनो तुम्हाला इथं स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचं ॲनिमेशन आहे. ओके, स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचं ॲनिमेशन आहे तो अप्लाय करून त्या ओकेवरती क्लिक करायचा. परत नेक्स्ट इमेज आपला इमेजवरती क्लिक करायचा. ॲनिमेशनच्या बटनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये द्या. आता कॉम्बोमध्ये आल्यानंतर बघू मित्रांनो वेव अँड स्लाइड हा ॲनिमेशन द्यायचा आहे. ओकेवरती क्लिक करा. नेक्स्ट इमेज आहे त्याला सुद्धा आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे. तर त्यासाठी इमेजच्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशनच्या बटनवरती क्लिक करून परत कॉम्बोमध्ये यायचं आहे. कॉम्बोमध्ये आल्यानंतर डिस्टोर लेफ्ट नावाचा एक ॲनिमेशन आहे. ओके, हा अप्लाय करून द्या. ओके, अप्लाय केला तर आता बघू मित्र आता त्याच्यानंतरचा पुढचा इमेज आहे. ओके, 8 सेकंदाच्या खालचा इमेज आहे. त्या इमेजच्या लेअरवरती क्लिक करायचा. ॲनिमेशनच्या बटनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये येतात. कॉम्बोमध्ये आल्यानंतर ओबल नावाचं एक ॲनिमेशन. ओके, ओबल नावाचा त्याच्यावरती क्लिक करून हा अप्लाय करून ओकेवरती क्लिक करायचा. परत नेक्स्ट इमेज आहे. ओके, 9 सेकंदाच्या खालचा ते इमेजच्या लेअर म्हणजे शेवटून जो दुसरा इमेज आहे त्याच्या लेअरवरती क्लिक करायचा. ॲनिमेशनच्या बटनवरती क्लिक करून परत कॉम्बोमध्ये येतात. कॉम्बोमध्ये आल्यानंतर बाउन्स 1 हा एक ॲनिमेशन आहे हा अप्लाय करून द्यायचा. आणि जो शेवटचा जो इमेज आहे इमेजच्या लेअरवरती क्लिक करून परत ॲनिमेशनच्या बटनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये येतात. कॉम्बोमध्ये ते आल्यानंतर डिस्टोर राईट नावाचा ॲनिमेशन आहे तो अप्लाय करून देतो. ओके, अशा प्रकारे सगळं काय आपल्या इमेजला ॲनिमेशन आपण दिलेलं. आता राहिलं फक्त आपलं इफेक्टचं. ओके, आता बघू इफेक्टवरती क्लिक आता इफेक्ट देण्यासाठी बघू इथे इफेक्ट्स बटन आहे. ओके, त्याच्यावरती क्लिक करायचं. ओके, व्हिडिओ इफेक्टमध्ये येत आहे. मित्रांनो व्हिडिओ इफेक्टमध्ये पहिल्यांदा येत नाही तुम्हाला बघू बॉडी इफेक्टमध्ये येतं. आता जिथं आपण दिलं तर बघू इफेक्ट दिलेत. ओके, फक्त आपण व्हिडिओ इफेक्ट नाही फक्त बॉडी इफेक्ट दिलेलं. ओके, लई नाही 3 इफेक्ट दिलेलं. ते इफेक्ट देण्यासाठी बघू मित्रांनो बरोबर आपला एकदम छोट्या लेअर संपतात आणि परत मोठ्या लेअर लागतात 5 सेकंदाच्या पुढे. ओके, आणि बघू तिथे येतात आणि आपल्याला बॉडी इफेक्टवरती म्हणजे बघू हा जो इफेक्ट आहे 1 मिनिट बॉडी इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे
तर तुमची इंटरनेट डाटा ऑन करून घ्यायचा. ओके, तर बघू शकता मित्रांनो तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये सुद्धा भरपूर टूल्स भेटतील. तुम्हाला काय करायचं, ग्लोविंग लाईन्समध्ये जाय खालती स्क्रोल करून घ्यायचं आहे. बघू शकता मित्रांनो तुम्हाला खालती जाय तुम्हाला काय करायचं आहे, फ्लेम विंग्स नावाचा एक बघू शकता बॉडी इफेक्ट आहे. बघू शकता फ्लेम विंग्स 1 नावाचा एक बघू शकता मित्रांनो आपल्याला हा इथं अप्लाय करून घ्यायचा. ओके, अप्लाय केल्यानंतर बघू शकता आपला जो फक्त एका इथं आपले जे इमेजला फक्त इथपर्यंतच द्यायचं आपल्याला. ओके, प्रत्येक इमेज सोडायचा आहे. परत जो आपला जो इमेज चालू होतो ओके ते इमेजवरती क्लिक करायचा आहे. परत तुम्हाला इथं काय करायचं आहे, बॉडी इफेक्टवरती क्लिक करून द्यायचं. ओके, बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर परत ग्लोविंग लाईन्समध्ये येत आहे आणि टोटेम फ्लेम्स नावाचा एक इथं बॉडी इफेक्ट आहे. तो काय करायचा इथं ॲड करून घ्यायचा. इथं राईटवरती क्लिक करा. बघू शकता मित्रांनो, एक मिनिट मित्रांनो, इथं राईटवरती क्लिक करून तुम्हाला काय करायचं, हा दोन इमेजेस ओके, हा दोन्ही इमेजेसला हा इफेक्ट बॉडी इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा. आता त्याच्याच पुढच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे. सॉरी मित्रांनो, इथं बघू शकता इथं जे आता शेवटचे दोन्ही इमेजेस आहेत त्यांना हा एक इफेक्ट द्यायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, इथं बॉडी इफेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. परत ग्लोविंग लाईन्समध्ये यायचं आहे आणि बघू शकता लाइटिंग बाउंड नावाचा एक इफेक्ट आहे. ओके, बॉडी इफेक्ट तो इथं अप्लाय करून घ्यायचा आहे आणि आपली इमेज बरोबर आपल्याला इथं ॲड करून घ्यायचं. ओके, बघू शकता मित्रांनो फायनल जो आपला जो स्टेट्स आहे तो क्रिएट झाला आहे आणि हा व्हिडिओ मित्रांनो गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वरती बघू शकता तुम्हाला जी आता ही जी क्वालिटी आहे तिथे आता तुमच्या मोबाईलच्या हिशोबाने ठेवायचं. ओके, तर मी काय करतो, इथं फ्रेम रेट आहे तो पूर्णपणे 16 ठेवून घेतो. कोड रेट आहे तो मित्रांनो हाय करून घेतो. ओके, तर हाय करून घेतले आणि जी काय रेझोल्युशन आहे इथं मी 1080p ठेवणार आणि ओके इथं ॲरोच्या बटनवरती क्लिक करून हा व्हिडिओ आपला मित्रांनो आपल्या गॅलरीत सेव्ह होण्यास सुरुवात होऊन जाईल. ओके, आय होप मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा मित्रांनो. तुमच्या चॅनलवरती नवीन पहिल्यांदा जास्त असाल तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओ पुढच्या नवीन काही इंटरेस्टिंग गुणमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.